नमस्कार. आज एक नवीन विषयावरती पॉडकास्ट घेऊन यायला मला फार आनंद होतोय. कारण ज्याची क्रेज सगळ्यात जास्त मार्केटमध्ये आहे आणि असा सगळ्यांचा जवळचा विषय आणि खूप सारे विद्यार्थी जेव्हा माझा सेमिनार होतो, सेमिनार झाल्यानंतर जेव्हा मला बराच वेळा भेटायला येतात आणि त्या विषयावरती सगळ्यात जास्त विचारलं जातं आम्हाला. अशा एक चांगल्या विषयावरती आज पॉडकास्ट घेऊन यायला मला आनंद होतो आणि तो विषय आहे सायबर सिक्युरिटी. सायबर सिक्युरिटीसाठी जो आपल्याला माझा विद्यार्थी भेटलेला आहे, जो आपल्यासाठी आज आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे, तो म्हणजे विश्वजित माळी, की ज्याची आज सायबर सिक्युरिटी इंजिनियर आणि फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेटर म्हणून पोझिशन आहे. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे 12वी झाल्यानंतर त्यांनी स्वतःचं काम चालू केलं, ॲज अ फ्रीलान्सर म्हणून काम केलं. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर कंपनीमध्ये एक चांगल्या पोझिशनवरती काम केलं. आज तो विविध संस्थांबरोबर कनेक्टेड आहे सायबर क्राईमसाठी किंवा ह्या ज्या काही घटना घडतात त्या वेगवेगळ्या त्याच्यासाठी तो आज काम करतोय. सो अशा बऱ्याच साऱ्या गोष्टींवरती आज आपण त्याच्याशी चर्चा करणार आहोत, त्याच्याशी बोलणार आहोत. तर विश्वजित, तुझं पुन्हा एकदा मी पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत करते. की आज मला असं वाटतं की बऱ्याच विद्यार्थ्यांना जे काही प्रश्न आहेत, आणि अजून एक अशी गोष्ट आहे ना की जसे आपले BCA BCS चे विद्यार्थी आहेत की त्यांनाही ह्या फील्डमध्ये यायचे, पण बऱ्याच वेळा असे BCOMचेही विद्यार्थी आहेत किंवा नॉन कम्प्युटर बॅकग्राऊंडचे विद्यार्थी आहेत की त्यांची इच्छा असते सायबर सिक्युरिटीमध्ये यायची. तर असं मला वाटतं विद्यार्थ्यांसाठी आजचा पॉडकास्ट हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा असेल. सो विश्वजित, मी तुझं पुन्हा एकदा स्वागत करते. माझा पहिला प्रश्न विश्वजित तुला असेल की तुझी जर्नी काय होती किंवा तू ह्या फील्डमध्ये कसा आलास. काहीतरी असा प्रसंग झाला असेल की ज्याच्यामुळे तू ह्या फील्डमध्ये आलेला आहेस. सो तुझी जर्नी ऐकायला आम्हाला नक्की आवडेल. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली त्याबद्दल. तर ऍक्च्युली फेज काय होती की माझी 12वीचं एज्युकेशन झालेलं, त्यानंतर लॉकडाऊनचा पिरियड चालू झालेला नुकतंच, म्हणजे रिझल्ट लागणार आणि त्यावेळेला मार्च एप्रिलमध्येच लॉकडाऊन लागलं. मग त्यावेळेला निवांत होतो घरी सध्या तसं म्हणायला झालं तरी, आणि त्यावेळेला नुकता कम्प्युटर घरात आणलेला होता. बरोबर. मग त्यावेळेला कम्प्युटर यूज करायला आवड जास्त होते ना, मग मोस्टली मी कम्प्युटर यूज करण्यापेक्षा जास्त त्या खोलण्यातच असेल, रोज खोलायचं आणि बसवायचं, हेच फक्त चालू होतं, आवड होती. नंतर मग कसं घरचं बिझनेस वगैरे होता, मग त्या बिझनेसमध्ये जास्त लक्ष होतं, त्यामुळे कसं मला ह्या गोष्टी टाइम देता येत नव्हता. आणि एक साधारणतः 3-4 महिन्यानंतर काय असं प्रसंग झाला, 12वी झाली आणि नुकतंच म्हणजे रिझल्ट लागला, आणि त्यानंतर काहीतरी मी सोशल मीडिया वगैरे युज करताना मी ऍड पाहिलेली की फ्री वर्कशॉप ऑन इथिकल हॅकिंग. बोललो आता फ्री वर्कशॉप आहे मग करू, आणि आधीपासूनच त्या गोष्टीची जरा आवड होते. मग मला वाटतं ती ऍड ऑरेंज आयटेकची होती. मग त्यावेळेला मी तो वर्कशॉप होता आणि तो काहीतरी 6 दिवसांनीच होता. मग त्यावेळेला तिथं साइन अप केलं आणि त्यानंतर मग तो जॉईन केला मी वर्कशॉप. बरोबर. तर 2 तासाचा साधारणतः झाला तो वर्कशॉप, म्हणजे आवडला मला, फार आवडला. सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट सरांनीच ऍक्च्युअली तो सेशन घेतला होता. मग त्यावेळेला आणि मी जॉईन पण झालेलो त्यानंतर. आणि तू जॉईन झालास आणि तो सक्सेसफुल स्टुडंट आज माझ्या समोर आहे म्हणायचं त्या कोर्सेस मधून आलेला. पहिलीच बॅच होती माझी. पहिलीच बॅच तुमची पहिलीच बॅच होती त्यावेळेस. मग त्यावेळेला तो वर्कशॉप झाला, वर्कशॉप मध्ये इंटरेस्ट एवढा वाढत गेला की मग त्यानंतर आणखीन 3 माझ्या मते झालेले वर्कशॉप. बरोबर, फ्री मध्ये घेतले. मग ते जसे जसे वर्कशॉप होत घेतले एका पॉईंट वरती ते आवडत गेले मला. त्यानंतर बोललो काय नाही, ही गोष्ट करायचीच आपल्याला, ह्या गोष्टीत आवड आहे, भले काय नाही उद्या करिअर, पण ही गोष्ट करायची आपल्याला. मग त्यानंतर मी काय केलं की कोर्स जॉईन केला, मॅडमची कॉन्टॅक्ट वगैरे केला आणि त्यानंतर मी कोर्स जॉईन केला. कोर्स जॉईन केल्यानंतर ठरवलं की बाबा आता करू, आणि मला ऑफलाईन येणं पॉसिबल नव्हतं. मग ऑनलाईनच चालू केला, मी कराडला असल्यामुळे, आणि क्लास पुण्यामध्ये. मग आता ऑनलाईन केलं, त्यानंतर मग पहिल्यांदा कसे प्लेअर होत नव्हत्या, बट नंतर मी त्रास देतो सरांना, सर नाही समजलं, नाही महत्वाचं सगळ्यात जास्त. मग सर म्हणायचे हा ठीक आहे, आणि सरांनी त्यावेळेला चांगला रिस्पॉन्स दिला. म्हणजे कसं मी एक गोष्ट आहे ना मॅडम, लिटरली 5-6 वेळा विचारलेली. बरोबर. पण सर कधी म्हटले नाही की तू एवढं का विचारतोय. नाही, आणि हे थोडंसं मी स्टॉप म्हणजे पॉज करेल तुला की ही गोष्ट बाकीच्या ट्रेनर बरोबर पण आजही ऑरेंज आयटेक मध्ये होते. कुठलाही ट्रेनर असू देत, कुठल्याही स्टुडंटने एकदा नाही 10 वेळा त्याला कन्सेप्ट विचारू देत. तर ट्रेनर खूप बेस्ट आहेत आणि ते खूप चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना ते एक्सप्लेन करतात. मग ती जी गोष्ट घडत गेली, मग सरांनी पण त्यावेळेला सपोर्ट वगैरे व्यवस्थित एकदम प्रॉपरली गायडन्स वगैरे दिला. त्यानंतर माझा ते कोर्स वगैरे कम्प्लीट झाला. त्यानंतर मग मला वाटतं तू त्यावेळेस प्लेसमेंट काही घेतली नाही, आणि तुझ्या डोक्यात एक होतं की मला फ्रीलान्सर काम करायचं, स्वतःचं काम करायचं. त्यावेळेला ऍक्च्युली माझं ग्रॅज्युएशन चालू होतं. मॅम कॉल द्यायला तयार होत्या, पण मी त्यावेळेला बोललो नाही, मला कॉल नको, मी फ्रीलान्सिंग मध्ये माझा बिझनेस जनरेट करतो. बरोबर. मग त्यावेळेला मला चांगलं नॉलेज होतं की सायबर क्राईम्सचं वगैरे. त्यानंतर मग अकाउंट्स रिकव्हरीज
आणि त्यानंतर मग काय आपले डेटा परंतु तुम्ही विविध संस्थांसाठी पण त्यावेळेस काम केलेस. लगेच नाही केलं मी, एक 6 महिने तरी मी पहिले फक्त एक स्वतःच पर्सन साठी केलं. बरोबर. हा म्हणजे मोस्ट ऑफ द केसेस मध्ये मी काय केलं, फोटोग्राफर्स पकडलेले बरं. डेटा रिकव्हरी साठी, कारण ते माझं जास्त हा मोठं म्हणजे तो target त्यांचा होतं. बॅकअप म्हणजे फोटो डिलीट होतात हा. किंवा काय मग होतं तो माझा प्लस पॉईंट होता. हा आणि फ्रेंड्स वगैरे जे काय होते त्यातनं मार्केट वाढत गेलं. बरोबर. मग एकदा का मार्केट तयार झाल्यानंतर मग मी संस्थांबरोबर काम करायला बरं. चालू केलं. आणि त्यावेळेस तुला प्रसिद्धी पण खूप भेटली असेल कॉलेजमध्ये, हा इथिकल हॅकर म्हणजे असं Actually, भारी वाटत असेल, ही- अरे मी इथिकल ही गोष्ट हॅकर. जी आहे ना, मी म्हणजे झालं हा. नेमकं कसं, ग्रॅज्युएशनचं 1.5 वर्ष ह्याच गोष्टीतनं गेलं. आणि जसं मी म्हणून कॉलेजला तू जायला बीसीए start केलं. ला होतास हा मग बीसीए त्यावेळेस. ला कुठे होतो. मग ते बीसीए कृष्णा फाउंडेशन वाटारला ओके गेलं, वाठारला झालं. कराडमध्ये. मग त्यावेळेला कसं झालं की ह्या गोष्टी कम्प्लीट झाल्या आणि मी कॉलेजला जॉईन झालो. मग हा. कॉलेजला जॉईन झाल्यानंतर कसं स्टाफ वगैरे, मग ते कम्प्युटर मधलं जास्त नॉलेज, हे शिकवताना कसं नेटवर्किंग चालू झालं की मी आन्सर द्यायचो. हा, हा. मग ते विचारायचे एवढं शिकवायच्या आधी एवढं नॉलेज कसं काय येतं? बरोबर आहे. हा, हा. मग ते असं बोलता बोलता कळलं की मी इथिकल हॅकिंग झाले. मग झालं काय झालं की बोलवा त्याला. हा ह्या गोष्टी मग क्लिअर होत क्लिअर गेल्या. झालं. मग ते मग ते असं त्यावेळेला भारी वाटत असेल हा. म्हणजे कॉलेजमध्ये राव मला एवढं डिमांड Obviously. आहे असं. एखादा आपल्याला येतो आणि म्हणतो की काय भाऊ हॅकर आहेस तू. हा, मग त्यावेळेला कसं आतल्या आत असं वाटतं की फिलिंग असतं का? फिलिंग येतात बरोबर. की मी हॅकर आहे. हा ह्या गोष्टीचं भारी वाटतं. मग त्या गोष्टी झाल्या, त्यानंतर मग बिझनेस जनरेट झाला. इव्हन मी माझ्या कॉलेजची फी, इव्हन तुम्हाला पण माहिती माझी आहे, पण फी क्लासची बरोबर, पण क्लासची fee पण फी तुझीच तू मी pay केली. माझी पे केली. असं नाही की घरची परिस्थिती नाही, घरची परिस्थिती पण आहे आणि नाही पण असं म्हणू शकतो मी. बरोबर ठीक आहे, पण माझी एक जिद्द होती की मी स्वतःच्या हिमतीवरती सगळ्या गोष्टी सगळ्या करेन. गोष्टी. हा. व्हेरी सगळ्या गोष्टी स्वतःच्या हिमतीवरती करायच्या होत्या. मग त्यानंतर मी फीज वगैरे क्लिअर केली. त्यानंतर मग सगळं कॉलेज वगैरे चालू झालं. होतं मला वाटतं आणि त्यावेळेला बिझनेस वगैरे पण चालू होता इकडं माझा. बीसीए पास आउट झालो आणि त्यानंतर मग फेअरवेल होता माझा एक, काहीतरी साधारणतः 10-15 दिवसांनी फेअरवेल झाला. आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी पुण्याला आलो इकडे इंटरव्ह्यू साठी. मी इंटरव्ह्यू दिला, त्याच दिवशी सिलेक्शन झालं. लगेच सांगितलं त्यांनी मला वाटतं Z+ सायबर सिक्युरिटी मध्ये तुला सिक्युरिटी इंजिनियर. सिक्युरिटी इंजिनियर. ओके, Okay. सिक्युरिटी इंजिनियर म्हणून हा. पोस्ट मिळाली. त्यानंतर मग त्यांनी सांगितलं की उद्यापासून जॉईन करायला लागेल. बर. ठीक आहे, मी त्याच दिवशी रिटर्न गेलो कराडला, पॅक वगैरे करून सगळं त्याच त्याच दिवशी रिटर्न आलो. मग झालं, त्यानंतर मग इकडे जॉबला लागलो. मग जॉब वगैरे चालू होता. जॉब चालू म्हणजे त्याचा आता जॉब पण चालू आहे, फ्रीलान्सर म्हणून काम पण करतोय. मग एक अजून दीड एक सगळ्यात चांगली गोष्ट सांगायला आवडेल, ऑरेंज आयटेक मध्ये ट्रेनर म्हणून पण काम करतोय. सोबत स्वतःची आमची फर्म पण आहे Firm ऍक्च्युली, पण की आहे. सायबर सिक्युरिटी सर्व्हिसेस आम्ही प्रोव्हाइड करतो. म्हणजे जर तुम्ही ठरवलं तर असं नाही की तुम्ही फक्त एकाच मार्गाने चालू शकता, खूप साऱ्या मार्गाने जाऊन स्वतःचं नॉलेज कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करून त्याच्यातून कसा बिझनेस जनरेट करता येतो त्याचं एक खूप आदर्श उदाहरण म्हणजे विश्वजित आहे आपल्यासमोर. सो विश्वजित, मला आता तुला पुढचा प्रश्न विचारायला आवडेल की काय आहे सायबर सिक्युरिटी. म्हणजे जर एखादा नवीन व्यक्ती येत आहे मार्केटमध्ये तर त्याला हा प्रश्न आहे, म्हणजे शब्द ऐकलाय पण क्लिअर नाहीये काय. सो काय आहे सायबर सिक्युरिटी? फर्स्ट ऑफ ऑल मी एक कन्सेप्ट क्लिअर करेन की सायबर सिक्युरिटी हे जे डोमेन आहे, ठीक आहे, सायबर सिक्युरिटी हे सगळ्यात मोठं डोमेन आहे. बरं, डोमेन आहे. त्यामध्ये जॉब पोझिशन किंवा जॉब रोल्स वगैरे येतात. बरं ठीक आहे, तर आता बऱ्याच वेळेला स्टुडंट्सना एक प्रश्न पडतो. हा. आता हा प्रश्न मी स्वतःहून सांगतो की माझं बॅकग्राऊंड आहे मेकॅनिकल मधून, बरं माझं बॅकग्राऊंड आहे इलेक्ट्रॉनिक्स मध्ये, बरोबर, म्हणजे cyber नॉन आयटी non-IT बॅकग्राऊंड. background. हा, माझं तर ते काय बोलतात की मी सायबर सिक्युरिटी करू शकतो का. बरोबर. हा, तर याच्यासाठी माझा आन्सर असेल हो. बरं. कारण म्हणजे actually- मला असं वाटतं जसं बीई मेकॅनिकल आहे, बीई केमिकल आहे, म्हणजे बीईचा आयटीचा जोडून कुठलाही स्टुडंट जसा सायबर सिक्युरिटीमध्ये करिअर करू शकतो, तसं मला अजून ऍडिशनल टाकायला आवडेल की म्हणजे विचारायला तुला आवडेल की ह्याच्यामध्ये बीकॉम, बीए किंवा प्लेन बीएससी वाला मुलगा पण करिअर करू शकतो का? ऑब्विसली. एक्झॅक्ट. आता म्हणजे रिसेंटली ही- माझे स्टुडंट्स आहेत हा. जो की सिव्हिल इंजिनियर आहे, बर 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 मग तो पण करतोय करतो. आणि Okay. प्लेसमेंट पण झालेलं आहे त्याचं. म्हणजे ही गोष्ट थोडंसं नमूद करून घ्यावी सगळ्यांनी की जसं आयटी वाला सायबर सिक्युरिटीमध्ये एंटर करू शकतो, तसं नॉन आयटी बॅकग्राऊंड की ज्यांचं काही कम्प्युटरशी रिलेशन नाहीये नाही. तेही लोक तेही जर करू त्यांना आवड असेल, त्यांना असं वाटत असेल की एक मला खूप उत्कृष्ट करिअर करायचं, तर तोही क्राऊड ह्या मार्केटमध्ये एंटर करू शकतो. करू शकतो. बर. हा, मग पुढे काय म्हणजे डोमेनच्या पुढे काय होतं सायबर सिक्युरिटी डोमेन? सायबर सिक्युरिटी एक सगळ्यात मोठं डोमेन आहे. त्यानंतर त्यामध्ये पार्ट्स पडतात. Okay, मग हा. इथिकल हॅकर आहे, त्यानंतर पेनिट्रेशन टेस्टिंग आहे, सायबर फॉरेन्सिक्स आहे, बर बर. हे सगळे डोमेन्स आहेत त्यामध्ये. डोमेन्स, त्याच्यामध्ये डोमेन्स Domains आहेत, हा, sub म्हणजे सायबर सिक्युरिटी एक आपण जर धरलं Main की एक domain रूफ आहे. आहे तुमचं हा. आणि त्याच्या अंडर हे सब ग्रुप्स domains मध्ये आहेत. तुम्ही ते डिवाइड बरेचसे आहेत, पण बेसिकली आता स्टार्टिंग फेज साठी म्हणायला गेलं तर तुम्ही इथिकल हॅकिंग आहे, त्यानंतर हा. पेनिट्रेशन टेस्टिंग आहे, सायबर फॉरेन्सिक्स आहे. तुम्हाला इंटरेस्ट कशावरती आहे कशावर त्यानुसार तुम्हाला ते तुम्ही मग domains त्याच्यात स्पेशलायझेशन करू शकता. Obviously. मग आता माझा पहिला प्रश्न आहे की व्हॉट इज इथिकल हॅकिंग?
म्हणजे काय आहे इथिकल हॅकिंग? इथिकल हॅकिंग बेसिकली काय आहे तर सायबर सिक्युरिटीचा बेस पार्ट आहे. बरं, हा, म्हणजे तुम्हाला सायबर सिक्युरिटी मध्ये कोणत्याही पार्ट्स मध्ये जायचं असेल तर बरं. तुम्हाला इथिकल हॅकिंग करावंच लागेल. बरं. आणि CEH. इथिकल हॅकिंगला कशाचा बेस आहे? कम्प्युटर नेटवर्किंग. नेटवर्किंगचा. म्हणजे आता थोडंसं मी पॉज घेईल की नेटवर्किंग हा जो सब्जेक्ट आहे हा नॉर्मली युनिव्हर्सिटीच्या सिलेबसमध्ये आहे. सगळ्या BCA, BCS, मग BE वाला सब्जेक्ट स्टुडंट असेल प्रत्येकाच्या सिलेबसमध्ये नेटवर्किंग इन्क्लूड केलेलं आहे. आहे. त्याच्यामध्ये IP ॲड्रेस, डोमेन, मला वाटतं DSCP, DNS हे जे सगळे काही गोष्टी आहेत. सो मी बऱ्याच वेळा आम्ही ॲक्च्युली एक व्हिडिओ मी आत्ता एक ह्या आपल्या पॉडकास्टच्या एक व्हिडिओ आपला अपलोड होतोय. तर त्याच्यामध्ये मी स्टुडंट्सला हे सांगितलं की कॉलेजच्या सिलेबसमध्ये बेसिक कव्हर झाले, म्हणजे जे काही तुम्हाला एंटर करायचं म्हणजे नेटवर्किंग हा जर बेसिक पार्ट कव्हर झालाय तर त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन घेऊन लोक सायबर सिक्युरिटीमधल्या इथिकल हॅकिंगच्या डोमेनमध्ये एंटर करू शकतात. बरोबर आहे ना? सो पुन्हा आता माझा प्रश्न राहील की इथिकल हॅकिंगला बेस आहे नेटवर्किंगचा. सो इथिकल हॅकिंग आता पुढे काय, म्हणजे डिटेलमध्ये सांग मला की एक्झॅक्ट काय? इथिकल हॅकिंग म्हणजे पहिली कन्सेप्ट काय आहे? जे काय हॅक करायचं लिगली करायचं. बरं, एथिकल म्हणजे एथिक्स पाळून करणं. पाळून करणं. बरोबर. ठीक आहे. कारण बऱ्याच वेळेला कन्सेप्ट असते इथिकल हॅकर म्हटले की पहिला सोशल मीडिया अकाउंट हॅक हा करायचं. हा हा पोरांची कन्सेप्ट तीच असते की इथिकल हॅकिंग शिकायचं आणि मला सोशल मीडिया अकाउंट हॅक करायचं. हा. त्यातल्या तर त्यात तो गर्लफ्रेंडचं नाहीये अकाउंट actually. लवकरच हॅक करायचं. सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असतो. इव्हन मला दिवसातून 2 तरी कॉल येतात की हा. अकाउंट हॅक करायचं. बरं, अरे देवा. मी करून देत नाही ती गोष्ट वेगळी आहे. बरं, हा. ठीक आहे. तर मग इथिकल हॅकिंग हा पार्ट जोकचा झाला. तर इथिकल हॅकिंग मध्ये बेस्ट पार्ट काय सांगतो. इथिकल हॅकिंग मध्ये सगळ्यात पहिली गोष्ट तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतात. बरं. एखाद्या सिस्टमचा ऍक्सेस करायचा तर त्यासाठी तुम्हाला काय गोष्टी लागतात, बरोबर. त्यानंतर त्या कशा परफॉर्म होतात, बरोबर. एखाद्या गोष्टीची इन्फॉर्मेशन कशी कलेक्ट करायची. बरोबर. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादी वेबसाईट हॅक करायची तर तुम्हाला असं नाही की ती वेबसाईट ओपन केली आणि तुम्ही डायरेक्टली हॅक करू शकता. बरोबर. त्या वेबसाईटचं डोमेन कधी रजिस्टर झालं, ती वेबसाईट कोणाच्या नावाने ओके. रजिस्टर, हा. हम्म. होस्टिंग कुठे केलेली आहे, बरोबर. एक्सपायर कधी होणार आहे, ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत. ह्या गोष्टींची सगळ्यांची इन्फॉर्मेशन काढणं आधी इम्पॉर्टंट आहे. तर ती कशी इन्फॉर्मेशन गॅदरिंग करायची, ह्या सगळ्या गोष्टी आपण इथिकल हॅकिंग मध्ये बघतो. मग ह्याला काही टूल्स असतात का? हा, काही गोष्टी टूल्सने होतात, काही गोष्टी लॉजिक्सने होतात. लॉजिक म्हणजे कोडिंग लिहावं लागतं का त्याला? नाही, बेसिकली म्हणायला गेलं तर तुम्हाला कोडिंग हा पार्ट जास्त नाहीच. नसतो. हा, म्हणजे अजून एक चांगली बातमी नॉन आहे कोडर्ससाठी. नॉन कोडरसाठी की जे BCA BCS करतात आणि ज्यांना प्रोग्रामिंग मध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. आणि सगळ्यात महत्वाचा पार्ट काय, मी करत होतो BCA. आता हा. त्यावेळेला आमच्याकडे स्पेशलायझेशन वगैरे नव्हतं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट कोणता होता तर आम्हाला कोडिंग. कोडिंग आणि तुला अजिबात आवडत 36 साकडा मॅडम ना म्हणून माहिती माझा आणि कोडिंगचा 36 साकडा. मी ज्या कोडिंगच्या लेक्चरला बसायचं त्या कोडिंगला लेक्चरला झोपायची. मी फक्त कसं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करताना फक्त कोडिंग एक पार्ट म्हणून केला. म्हणजे इथिकल हॅकिंगचे जे काही टूल्स बेस आहेत आणि बाकी जे लॉजिक बेस आहेत तिथे कोडिंगचा तसा काही बेस नाही बेसिकली. ओके. पुढचा क्वेश्चन असेल माझ्यासाठी. आणि इथिकल हॅकिंग आपण आपल्या सिलेबसमध्ये कव्हर केलेला आहे बेसिकली. आपण ऍक्च्युली आपला कोर्स जो आहे त्या कोर्समध्ये इथिकल हॅकिंग, पेनिट्रेशन टेस्टिंग आणि फॉरेन्सिक हे तिन्ही एकत्र घेतले. बरं, पेनिट्रेशन टेस्टिंग जे आहे ते काय आहे? ओके, ही एक सेकंड फेज आहे इथिकल हॅकिंग नंतरची. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला एखाद्या कॉर्पोरेट कंपन्यांसोबत काम करायचंय तर, किंवा इव्हन यामध्ये फ्रीलान्सिंग पण करू शकता. बऱ्याच वेळेला तुम्ही ऐकता की एखाद्या कंपनीमध्ये बग निघाला, तर बग निघाल्यानंतर त्यांना रिवॉर्ड्स, माझ्या मते ते गुगल मधली एक निघालेली बघा, गुगल मध्ये एक बग्स फाइंड आउट केलेला. तर गुगल मधले त्या बग फाइंड आउट करणाऱ्याला 35 लाखाचा रिवॉर्ड भेटलेला. अरे बाप, 35 लाखाचा. 35 लाख बग फाइंड आउट करायचा. त्याचा बेस पेनिट्रेशन टेस्टिंग. हा, बेस नाही, ऍक्च्युअली पेनिट्रेशन टेस्टिंगच केलेलं असतं. टेस्टिंग केलेलं. ओके ओके. आता इव्हन मी पण केलेले आहेत बग वगैरे. आता नाही नाव रिव्हील करत, एका मोटरसायकल ब्रँड मध्ये आम्ही केलेला. वन ऑफ द मोस्ट ब्रँडेड आहे ती. त्यामध्ये आम्हाला बाउंटी रिवॉर्ड 6 लाख रुपयाचा भेटलेला. ओके, व्हेरी गुड. मग काय असतं ऍक्च्युली की OTP बायपासिंग आहे म्हणा. म्हणजे काय कन्सेप्ट असते, एक फॉर एक्झाम्पल घेतो की OTP बायपासिंग म्हणजे काय, लॉग इन करतो आपण. बरोबर. लॉग इन करताना फोन नंबर आपला टाकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचा मोबाईल नंबर टाकतो. बरोबर. आपल्याकडे काही टूल्स असतात, बबसूट, नेसस, त्यानंतर मग लिनक्स वरती मेटास्प्लॉइट वगैरे. मग आता ह्याच्यावरून आपण काय करतो तर ते क्रेडेन्शियल्स आहेत ते मधले क्रेडेन्शियल्स चेंज करतो. ज्या वेळेला तुम्ही लॉग इन करता, फोन नंबर टाकता आणि OTP घेऊन लॉग इन करता. लॉग इन केल्यानंतर OTP नेक्स्ट पेजला येणार आहे. मग त्या पेजच्या मध्ये जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर आपण गॅदर करतो. ओके. आणि त्या प्रोसिजर मध्ये तुमचा जिथं फोन नंबर आहे तिथं स्विच करतो आणि मी माझा फोन नंबर टाकतो. अरे देव. म्हणजे काय होणार आहे की लॉग इन होताना तुमचा नंबर जाणार आहे, पण OTP साठी जो नंबर आहे तिथं तो माझा नंबर आहे. ओके. OTP येणार आहे माझ्या नंबरला. मग OTP मी इथे टाकला आणि साइन अप जर झालो तर क्रेडेन्शियल गेले तुमचे. बरोबर. पण OTP मी दिला, OTP तुम्हाला आलाच नाही. बरोबर. हा बग झाला.
आता असे कोणी काही करू शकतात. करू शकते. ओके. हे Company बघ तुम्ही फाइंड आउट करता हा. बेसिकली. हे ऍक्च्युअली काम असतं पेनिट्रेशन टेस्ट. पेनिट्रेशन. व्हेरी गुड. इंटरेस्टिंग पार्ट असतो यामध्ये. हा हा. म्हणजे यामध्ये मला असं वाटतं हे जे काही अकाउंट वगैरे हॅक होतात किंवा हम्म. पैशाचे नाही का ओटीपी वगैरे मागतात, हम्म. ते बऱ्याच वेळा नाही का आपण त्या जाहिराती वगैरे बघतो, मग तो ह्याच्यामध्ये पार्ट येतो का तो वेगळा पार्ट सो असतो ऍक्च्युली सायबर फॉरेन्सिक्स मध्ये फॉरेन्सिक मध्ये? बेस हाच असतो. बर पण ते हॅकर्स जे आहेत किंवा अटॅकर्स जे आहेत तेवढे प्रॉपरली शिकलेले नसतात की ते ह्या पद्धतीने जातील. जाते. ते बेसिक गोष्टी युज करतात. ओके. त्यात आपण तुम्हाला सांगेन फॉरेन्सिकचा बरं पार्ट. बरं चालेल. सो आता पुढचा प्रश्न माझा तोच राहील की सायबर Okay. फॉरेन्सिक काय आहे? ठीक आहे. सायबर फॉरेन्सिक्स म्हणजे काय? आता बऱ्याच वेळेला स्टुडंट्सना आवड असते की सायबर फॉरेन्सिक्स म्हणजे सीआयडी माहिती आहे? हा माहिती आहे. सीआयडी मध्ये तो कसं असतं दया की- होता. ते डॉक्टर असतात. हा हा मग ते इन्व्हेस्टिगेशन करतात हा. फॉरेन्सिक. हा मग ते माझा बोला. त्यांचा पार्ट थोडा वेगळा राहतो, बरं. आपला पार्ट थोडा वेगळा राहतो. बरं. आता ते काय करतात की डेड बॉडीचे वगैरे सॅम्पल कलेक्ट करणं. आपला पार्ट काय असतो, तर एखादा क्राईम जिथं घडतो तर त्या क्राईमचं इन्व्हेस्टिगेशन करायचं, ओके ओके म्हणजे एव्हिडन्स कलेक्शन. आता गुन्ह्यामध्ये एखादा फोन आला तर त्या फोन मधनं सगळा डेटाबेस ओके काढायचा, ओके. हा त्या फोनची इन्फॉर्मेशन काढायची, बरोबर बरोबर. त्यानंतर त्याचं कधी कम्युनिकेशन झालंय, हा लोकेशन ट्रॅक करणं. लोकेशन ट्रॅक करणं, बरोबर. त्यानंतर आयएसपी म्हणजे आपले इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर जे आहेत हा त्यांच्याकडनं डिटेल्स घेणं, बरोबर. त्यानंतर सीडीआर काढणं. हा त्यांच्या तिथे जे राउटर्स वगैरे असतील वापरलेले त्यांची सगळी डिटेलिंग. बरोबर. सीडीआर म्हणजे काय असतं तर कॉल डिटेल्स रेकॉर्ड. हा तो पण तुमचा सायबर फॉरेन्सिक मध्ये फॉरेन्सिक्स मध्ये असतो. बरं. ते गव्हर्नमेंट एजन्सी सोबत काम करताना होतं. मग त्या गोष्टी काढणं आणि तू त्यानंतर ह्याच्यावरती काम केलंय का सगळ्यांवर? हा केलंय. केलंय Almost ना? केलंय. बरं. हा. पण सीडीआर ही गोष्ट अशी आहे ना की जी फक्त आणि फक्त गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट भेटते. बरोबर. मग ह्या सगळ्या गोष्टी कशा असतात की त्या थ्रू आपण एखादा क्राईम जो करणार आहे क्रिमिनल, बरं. त्या क्रिमिनल पर्यंत पोहोचायचं असतं. बरं बरं. मग ही जी प्रोसेस असते स्टार्ट टू एंड, म्हणजे क्राईम जिथनं होतो तिथपासून क्रिमिनल आपण पकडतो. पकडण्यापर्यंतची जी ह्या काही गोष्टी ज्या मधल्या प्रोसिजर मध्ये जे जे काही म्हणजे लाईक हे इक्विपमेंट वापरले जातात इलेक्ट्रॉनिक्स मधले, जसे आपण म्हणू आता, कारण मोबाईल बरोबर किंवा काय, तो सगळा जो पार्ट जाईल तो आपला सायबर क्राईमच्या अंडर जाईल. बरोबर. बरं, माझा अजून एक प्रश्न असा राहील की आता जे सोशल मीडिया हॅक केलं जाते मग तेही सायबर ह्याच्यामध्येच येतं का, म्हणजे क्राईम मध्येच येतं सायबर का? क्राईम. मग ते काय असतं, म्हणजे आता सोशल मीडिया हॅक केलं जातं? आता बऱ्याचशा वेळेला माझ्याकडे एक केस येते हा. की सोशल मीडिया अकाउंट हॅक होतात. मोस्टली मुलांची मुलींची हा. कॉल येतात. काय म्हणतात की दादा असा असा प्रॉब्लेम झालाय की माझं इन्स्टा अकाउंट हॅक झालं किंवा फेसबुक बरं. अकाउंट हॅक झालं, बरं बरं. सोशल मीडिया अकाउंट हॅक होतात. आता बेसिकली मुलं चूक काय करतात सांगतो. तुम्हाला बऱ्याच वेळेला एखादी ऍड येते, हा ऍड येते की शॉपिंग साठी वगैरे, की हा हा एखादा आयफोन भेटतो तुम्हाला 1,000 रुपयात. बरं पोरं काय करतात की त्याच्यावरती क्लिक Click करतात, करतात. साइन अप वगैरे करतात. बरोबर. मग साइन अप करता तुम्ही तिथंच तुमचे क्रेडेन्शियल्स येतात. बरं ते बरं. फेक पेज असतं ज्याला आपण Okay. फिशिंग म्हटलं जातं. ओके ओके फिशिंग म्हणजे ऍज इट इज फक्त लॉग इन सारखं पेज क्रिएट केलं ओके जातं. बरोबर. ही झाली ती कन्सेप्ट. त्यानंतर आपण एखाद्याला कॉल करायला फोन देतो. मी रॅन्डमली तुमच्याकडे आलो, तुम्हाला म्हटलं मॅडम 1-2 मिनिटासाठी मला कॉल हवाय, लावायचा. हा हा मी घेतला फोन, घेतल्यानंतर मी एक सिम्पल एक कोड डायल केला, त्यानंतर मी त्याच्यानंतर एक फोन नंबर टाकला, तो असेल माझा, हॅश दाबला आणि कॉल केला. बर. तुम्हाला माहिती आहे नाही? नाही माहिती. आता ठीक आहे, मी तुम्हाला दिलं, मी कॉल हिस्ट्रीतनं डिलीट केला. आता मी काय करणार आहे, मी सोशल मीडिया अकाउंट तुमचं आयडी तर मला माहिती आहे, बर. मी आयडी टाकणार आहे. अरे देवा, त्यानंतर- मला टेन्शन आलंय, मी कुणालाही फोन देणार नाही याच्या पुढे फोन करायला. हा. त्यानंतर मी काय करणार आहे की ओटीपी, मी ऍक्च्युली तुमच्या फोन मध्ये काय सेटिंग केली तर तुम्हाला जे मेसेज येणार आहे हा. ते फॉरवर्ड करून ते घेते. फॉरवर्ड कर. ओके हा. बर. हा मग आता तुम्हाला जे एसएमएस येणार आहे ते मग मी माझ्याकडे घेतले. बर बर. ते एसएमएस मला येणारच नाही, नाही, ते फक्त तुलाच एसएमएस ते डायरेक्टली तुमच्याकडनं मला येणार आहे. बर. हा मी ज्या वेळेला बंद करेल त्यावेळेला तुम्हाला त्यावेळेस. येईल. अरे बापरे. हा मग आता मी काय करणार आहे, पासवर्ड फॉरवर्ड साठी एक ओटीपी सेंड करणार आहे, तो बरं. येणार आहे मला. बर. मग आता पासवर्ड फॉरवर्ड केला, केला. हा फॉरवर्ड केल्यानंतर ओटीपी आला, ओटीपी टाकला, पासवर्ड चेंज केला, त्यानंतर तुमच्या अकाउंटची क्रेडेन्शियल्स चेंज केली, बर. तुम्हाला काहीच करणार नाही. अरे देवा, म्हणजे तो एक तुमच्याकडनं लॉग आउट झाला, माझ्याकडे लॉग इन झाला. आता हा झाला क्रिमिनलचा पार्ट. आपण पण काही कमी हुशार नाही करायचं, हा हा आपण सायबर प्रत्येकाने पण सिक्युरिटी वाले आहेत. प्रत्येकाने. हा हा आता काय करायचं, जर अशा केसेस मध्ये झालं, हा सिम्पली क्रोम वरती जायचं, इंस्टाग्राम स्पेस हॅक एवढंच टाकायचं, HACKED हा. एवढंच टाकायचं. Hacked. हा पहिली लिंक येते त्याच्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला सांगतात की बाबा इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाले, बर. ठीक आहे. मग त्यानंतर तिथं प्रोसिजर दिलेली असते, त्यानंतर मग तिथे तुमचा ईमेल आयडी टाकायचा, त्यानंतर पासवर्ड असेल टाकायचा, नाही तर फॉरवर्ड करायचा. फॉरवर्ड केल्यानंतर तुम्हाला ओटीपी विचारतो. पण आता ओटीपी त्याला जाणार ना? बेस्ट कन्सेप्ट हीच आहे. आता त्यासाठी काय केली गव्हर्नमेंटने, एक रूल काढलेला आहे, म्हणजे एक मेटानेच एक रूल काढलेला आहे
की तुमचा फोटो जरी असू शकतो किंवा ह्याच्या आधी तुम्ही कधीतरी पोस्ट केलेला हो असतो, ओके तो डेटाबेसला सेव्ह असतो, भले त्यांनी अकाउंटवरून डिलीट करू द्या. बरोबर. मग आता तुम्हाला काय असतं, तर तिथं ओटीपीचा ऑप्शन येतो, तर तुम्हाला ओटीपी येत नाहीये तर तुम्ही ट्राय अनदर वे करू शकता. बर मग ट्राय अनदर वे केल्यानंतर तुम्हाला तिथं 2 ऑप्शन्स येतात की माझा अकाउंटमध्ये फोटो आहे किंवा नाहीये. तुम्ही आहे म्हणून टाकला तर ऑलमोस्ट सगळे पोस्ट करतो. येस केलं तर तुमचं त्यानंतर एक व्हिडिओची केवायसी होते, व्हिडिओ सेल्फी केवायसी. बरोबर. केवायसी झाल्यानंतर तुम्हाला एक ईमेल आयडी मागितला जातो जो की तुमच्याकडे असेल तो. मग तो तुम्ही ईमेल आयडी फक्त प्रोव्हाइड करायचा. ईमेल आयडी प्रोव्हाइड केल्यानंतर काय होतं की तुम्ही ऑलरेडी सबमिट केलेला असतो तो व्हिडिओ. त्यानंतर विदिन 24 आवर्समध्ये तुम्हाला एक पासवर्ड रिसेटची लिंक येते तुमच्या अकाउंटची. त्याच्यावरती सिम्पली क्लिक करायचं, पासवर्ड रिसेट करायचा, तुमचा अकाउंट तुमच्या ताब्यात आहे. पण तो ऑलरेडी ओटीपी जातोच आहे ना तिथे, मग त्याचं काय? ओटीपी जाऊच द्यायचा नाही ना. ओटीपी जिथे जाणार आहे तिथंच खाली ऑप्शन असतो ट्राय अनदर वे. बरं. ट्राय अनदर वे. नाही नाही नाही, जेव्हा आता माझं अकाउंट रिसेट झालं, पासवर्ड सेट झाला, 24 तासानंतर माझं अकाउंट ऍक्टिव्ह झालं, मग पुन्हा जेव्हा जर कधी वेळ आली तर मग तेव्हा ओटीपी जाणार का त्याच्यात? नाही, तुम्ही अकाउंट ज्या वेळेला तुम्ही घेणार आहे, आता तुम्हाला पासवर्ड रिसेटची लिंक आली, पासवर्ड आला, तुम्ही पासवर्ड रिसेट केला आणि त्यानंतर अकाउंटमध्ये एंटर झाला. आता अकाउंटमध्ये एंटर झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, तर तुम्हाला तुमचे क्रेडेन्शियल्स चेंज करायचे. ओके. तुमचं नाव वगैरे जे चेंज हा, केलेलं असेल ते तुम्ही तुमचं Change. जे आहे ओरिजिनल ईमेल आयडी, फोन नंबर ते करायचे. आणि सगळ्यांना एक मी बेस्ट सजेशन देईन, आता मेटा असेल किंवा प्रत्येक प्लॅटफॉर्म जे ते प्लॅटफॉर्म काय करतं की 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन प्रोव्हाइड एक्झॅक्ट करतं. एक्झॅक्ट. हा, माझा तर तोच 2 प्रश्न फॅक्टर ऑथेंटिकेशन प्रत्येकाने यूज केलं पाहिजे. केलं पाहिजे. ही बरोबर. सगळ्यात मोस्ट आणि इम्पॉर्टंट फॅक्टर म्हणजे ज्याच्यामध्ये आपण हॅकिंगला बऱ्याच प्रमाणात टाळू शकतो हा. बेसिकली. बरोबर. इव्हन मी म्हणू शकतो की 99% टाळू शकतो आपण. अजून एक आता बऱ्याच वेळा ना आपले मोबाईल हरवतात हम्म. आणि आपण खूप पॅनिक होतो. ऍक्च्युली आता पॅनिक होण्यासारखीच गोष्ट आहे, कारण एकदा हजारो रुपयाचे मोबाईल आहे, म्हणजे आजकाल मला वाटतं 8-10 हजाराचा तो मोबाईल कोणीच वापरत नाही. ऑब्व्हियसली सगळे आयफोन आणि युजर्स झालेत आता. आयफोन युजर. दुसरी गोष्ट, एकतर आपले सगळे गुगल पे हे ते सगळ्याच गोष्टी तिथे आहेत. बरोबर. मग ना अशा वेळेस ना खूप भीती बसते. एकतर पहिली गोष्ट तर माणूस पॅनिकच होऊन जातं की आता काय करू, माझा तर मोबाईल लॉस झालाय, मग काय करणार. मग ह्याला काही पर्याय आहे का तुमच्या सायबर सिक्युरिटी मध्ये? ओके, ठीक आहे. आता बेसिक गोष्ट काय करायची, फोन जर पडलाय, हा पडलाय, चोरलाय म्हणत नाही, पडलाय, तर सगळ्यात पहिला काय, आपण इंटरनेट कंटिन्युअसली ऑन ठेवलेलं असतं फोनचं. बरोबर. एखादा जवळचा फोन घ्या, ईमेल आयडी पासवर्ड फक्त लक्षात ठेवायचे, कंटिन्युअस सांगतो. घेतले, त्यानंतर काय म्हणजे करायचं, ज्याच्यामध्ये जे ईमेल आयडी पासवर्ड त्याच्यामध्ये लॉग इन असतील हा. तेव्हा. हा, ऍक्च्युअली पहिली गोष्ट काय आहे की तुमचा फोन जर आहे ना, तर तुम्हाला ईमेल आयडी पासवर्ड माहित पाहिजे. बरोबर. बऱ्याच वेळेला माहित नसतं प्रत्येकाला हम्म. की ईमेल आयडी माहिती आहे पण पासवर्ड पासवर्ड विसरतो. दर बरोबर. 3 महिन्याला चेंज केले पाहिजे त्यांनी. हा, चेंज का केले पाहिजे, तर अटॅकर्स पासून वाचण्यासाठी आणि आपल्या लक्षात पण राहायला पाहिजे. बरोबर. बरोबर. ठीक आहे. मग आता काय करायचं सांगतो, तुम्ही ज्या वेळेला तुम्ही फोन हरवता त्यावेळेला एखादा जवळचा कोण असेल त्याकडनं फोन घ्या, पटकन क्रोम वरती जावा आणि क्रोम वरती गेल्यानंतर काय करा की फाइंड माय डिव्हाइस म्हणून सर्च करा. बरोबर. फाइंड माय डिव्हाइस वरती लॉग इन केल्यानंतर तुम्ही तिथे ईमेल आयडी पासवर्ड टाका. बरोबर. टाकल्यानंतर बरोबर तुमचा डिव्हाइस तिथं डिटेक्ट व्हायला चालू होईल. ओके. जर पडलेला असेल तर तिथं डिटेक्ट होईल, लोकेशन ऑन असेल तुम्ही लगेच त्या डिव्हाइस पर्यंत पोहोचू शकता. बरं. ही बेसिक कन्सेप्ट आहे. आणि त्यानंतर जर फोन स्विच ऑफ केलाय, म्हणजे आता कोणाच्या तरी हाताला लागलाय किंवा कोणी चोरलाय, तर मग त्यावेळेला काय करू शकतो की CEIR पोर्टल आहे, CEIR. एक पोर्टल आहे. मग त्या वेबसाईट वरती जायचं, CEIR वेबसाईट वरती. तिथे गेल्यानंतर काय, त्याच्या आधी तुम्हाला महत्वाची गोष्ट, पोलीस कंप्लेंट रजिस्टर करावी लागेल. ओके. हा, मग जिथल्या एरियामध्ये गेलं तिथल्या लोकल एरियामध्ये तुम्हाला केस कंप्लेंट करायची, त्याची एक तुम्हाला FIR भेटेल. ती FIR तुम्हाला तिथे अपलोड त्याचा करावी फोटो लागेल. लागणार. ते ऑनलाईनच FIR भेटते, ती तुम्हाला अपलोड करायची असते त्या प्लॅटफॉर्मला. मग आता CIR वरती गेला, मग त्यानंतर तुम्ही काय करायचं की सगळ्या गोष्टी सांगायच्या तिथे की तुमचा फोन कधी गेला, कुठे गेला, काय गेला, सगळे डिटेल्स. त्यानंतर टाकल्यानंतर तुमचे क्रेडेन्शियल्स द्यायचे की तुम्ही फोन नंबर वगैरे द्यायचा, तुमचा ईमेल आयडी द्यायचा आणि त्यांना सांगायचं. मग तिथं सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या, रिपोर्ट सबमिट करून टाकायचा. आता ज्या वेळेला कधी पण तुमचा फोन तिथं ऑन होईल किंवा फोन रिसेट जरी केला, इव्हन तो कोणत्याही नेटवर्कच्या कम्युनिकेशन मध्ये आला की लगेच आपल्याला हा, तुम्ही जो तुमचा फोन नंबर आणि ईमेल आयडी दिलेला आहे त्या ईमेल आयडी वरती तुम्हाला क्रेडेन्शियल शेअर केलं जातं की हा फोन या लोकेशनला ऑन आहे. ओके. तुम्ही तिथनं कलेक्ट करू करू शकता. ओके. आता ऑलमोस्ट पोर्टल वरती जाऊन चेक करू शकता तुम्ही. मी आता नाही बघितलेलं. रेशिओ साधारणतः कसं आहे, 10 लाख फोन जर हरवले असतील तर त्यातले 6 ते 7 लाख फोन सापडले. सापडले. म्हणजे 60 to 70% रेशिओ त्यांचा
फाइंडिंगचा आहे आणि तो आता वाढतच चाललाय दिवसेंदिवस. ओके. आणि आता लोक पण थोडे अवेअर होत चाललेत बेसिकली. अजून एक प्रश्न आहे की ना, बऱ्याच वेळा आपण मोठ्या अमाऊंट ट्रान्सफर करतो, म्हणजे काही वेळेस आता आपण बातम्यांना वगैरे पण ऐकतो की 1 करोड अमाऊंट ट्रान्सफर झाली किंवा दुसऱ्या अकाउंटला पाठवायची होती, म्हणजे एखाद्या एक्स अकाउंटला पाठवायची पण ती वाय अकाउंटला गेली, बरोबर. किंवा कधी कधी पैसे लॉस झाले तर ते रिकवर होताना पण आपण ऐकले. हो. ती काय कन्सेप्ट आहे बेसिक? आता त्यासाठी ऍक्च्युली एनसीसीआरपी पोर्टल, नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग, एनसीसीआरपी, ओके. एनसीसीआरपी. ओके. नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल. ओके. आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे की तुमच्या ज्या वेळेला असे फ्रॉड्स होतात, ऑनलाईन फ्रॉड्स होतात, बर. ऑनलाईन क्राईम्स होतात, बर. त्यासाठी ते एक पोर्टल केले. त्यामध्ये 3 बेसिकली ते आपण गोष्टी क्लिअर करतो. मी मुलींसाठी एक तिथं प्लॅटफॉर्म क्रिएट केलेला आहे बर. की मुलींसोबत जर काही गैरव्यवहार झाला किंवा काही क्राईम झाले, हा. ज्यांना स्वतःची आयडेंटिटी रिव्हील करत नाही मुलींना भीती असते की स्वतःची आयडेंटिटी. बरोबर. एक्झॅक्ट. ती सगळ्यात महत्त्वाची. मग ते पोर्टल असं आहे की तिथं मुलीनं तिची स्वतःची काहीच म्हणजे आयडेंटिटी, तिथे सिक्युरिटी दिलेली आहे त्यांनी बेसिकली. तिनं काही न देता हा. तिनं फक्त तिच्यासोबत जो घडलेला प्रकार आहे, आरोपीचं नाव किंवा जे काय घडलेलं आहे ते ओके. गोष्टी फक्त क्लिअर करायच्या. विदिन 24 आवर्स त्या आरोपीला उचललं जातं. और कसलं वाईट. हम्म. बर. ह्या गोष्टी क्लिअर केल्या ओके. जातात. हा. त्यानंतर तुमच्याशी सायबर सिक्युरिटीशी रिलेटेड जे काही अदर क्राईम्स आहेत, हा. म्हणजे अकाउंट हॅक झालं किंवा काही बाकीचे छोटे मोठे क्राईम्स असतात, त्यासाठी तिथे एक प्लॅटफॉर्म आहे. प्लॅटफॉर्म त्यांनी दिलेला आहे. त्यानंतर फायनान्शियल एक आहे. फायनान्शियल. ओके. तिथे तुम्ही काय करू शकता की तुमचे बँकिंगचे जे प्रॉब्लेम्स आहेत Problems ते आहेत. तिथे तुम्ही शेअर करू शकता त्या प्लॅटफॉर्मवर. त्या प्लॅटफॉर्मवरती. त्याच्यावरती बऱ्यापैकी रिकव्हरी होण्याचे चान्सेस आहेत. हा. आता काय होतं की आपल्या अकाउंट मधून पैसे जातात. हा. आता अमाऊंट मोठी असते, 1 कोटी 2 कोटी. आता ज्यानं चोरले तो तर नाही की पैसे काढून घेणार आहे लगेच, तो काय करणार आहे, एका अकाउंट मधून दुसऱ्या दुसऱ्या अकाउंटला बरोबर ट्रान्सफर ट्रान्सफर करत राहणार आहे. बरोबर. हा. ठीक आहे, तो एका लिमिटला जाऊन थांबेल ना, ओके. पैसे विड्रॉ तर नाही झालेले, नाही, बँकेत आणि येतात. शेवटी लिमिट असणारच ना ट्रान्सफरला सुद्धा, म्हणजे ते बँकेने थोडी रिस्ट्रिक्शन ऑब्व्हियसली. टाकले. मग आता ज्या वेळेला कुठेही गेले पैसे तरी ते बँकेतच आहे. प्लॅटफॉर्म म्हणजे हे फक्त मोठ्या अमाऊंट साठी होईल का छोट्या अमाऊंट साठी पण होऊ शकते? छोट्या अमाऊंट साठी मी सांगू शकत नाही, कारण छोट्या अमाऊंट अशा जोपर्यंत एटीएम मधनं काढली किंवा पैसे विड्रॉ केले Okay, okay. तर चान्सेस कमी असतात. मग इथे जे 1 लाख रुपयापर्यंतचं लिमिट असतं ते कामाला येतं का आपल्याला? आता ऍक्च्युली काय होतं सांगतो, जर पैसे आपण एखाद्याला गेले तर आपला काय प्रॉब्लेम होतो की अटॅकर लगेच काय किंवा हॅकर जो आहे तो काय तुमच्या एकट्यावरती भरोसा नसतो बरोबर. की तुमच्या एकट्याचे पैसे आले की मी लगेच जाऊन बँकेतनं काढून आणले. बरोबर. ठीक आहे, ते कलेक्शनसाठी थांबलेलेच असतात. ठीक आहे, मग एकदम मोठी अमाऊंट काढणार. मग आता तुमचे पैसे गेले, तुम्ही त्याच वेळेला जेवढ्या लवकरात लवकर क्राईम सीनला किंवा म्हणजे एनसीसीआरपीला जर तुम्ही रिपोर्ट केला, तुम्ही कॉलवरती ऐकलं असेल 1930 ला तेच मी विचारणार होते, ते काय 1930? 1930 ला कॉल करा. हे जे काय फ्रॉड्स आहेत त्यासाठी म्हणजे तो कंटिन्यू कॉल असतो तो एनसीसीआरपीचा नंबर आहे, ओके. नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंगचा पोर्टल नंबर 1930. 1930. तिथे तुम्ही कॉल करा, कॉल करून त्यांना सांगा घडलेला प्रकार. ते तुमच्याकडनं मागून घेतील की तुम्ही ट्रान्झॅक्शन कधी केले, काय ते सगळे प्रूफ्स. एकदा व्हेरीफाय झालं की ज्या अकाउंटला ट्रान्सफर झाले त्या अकाउंट फ्रीज करतात. तिथनं पुढे झालं असेल तिथनं अकाउंट जेवढे झालेले ते फ्रीज करत येतात. अमाऊंट जिथं सापडेल तिथनं अमाऊंट रिव्हर्ट करतात. तोपर्यंत समोरचे अकाउंट फ्रीज असतात आणि ते अमाऊंट रिटर्न होते तुम्हाला. म्हणजे मला एक एक्झाम्पल आठवतं की जसं आपण म्हणजे थोडं कम्प्युटर बॅकग्राऊंड माझं आहे की आपण डेटा डिलीट झाला, जेवढ्या लवकर रिकवर करू डेटा चान्सेस आहे, पण तुम्ही जर एखादा नवीन डेटा त्याच्यावरती पेस्ट करत गेलं तर ते चान्सेस कमी होत जातात. सेम तीच कन्सेप्ट आहे की तुमचं जर अकाउंट समजा हॅक होतंय किंवा तुमचे पैसे जातात तर तुम्ही जेवढ्या लवकर करतात, कारण तो जसं पैसे जर त्याने काढायला पूर्ण सक्सेसफुली तो समजा सक्सेसफुल झालात सगळे पैसे काढायला, तर मग चान्सेस थोडे कमी राहतील. बरोबर आहे ना? पण जर समजा तो कुठल्या फेज मध्ये अडकलेला असेल, अजून पैसे ट्रान्सफर करतो, तर त्या फेज मधून रिकव्हरी होण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त वाढत आहेत. आणि कसं असतं, तुम्ही जेवढ्या लवकर ऍक्शन घ्याल एक्झॅक्ट. म्हणजे ते कुठलाही मोबाईल लॉस असेल, तुमचं अकाउंट हॅकिंग असेल, तुमचे पैसे गेलेले असतील, फक्त काय झाले ना, लोकांना बऱ्याच वेळा हे माहिती नाही की एक्झॅक्ट जाऊन कुठे करायचंय ते. सो मला असं वाटतं की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ह्याही गोष्टी समजल्या असेल की कुठे करायचंय. दोन्ही पोर्टल सरांनी खूप सांगितलं आणि काहीच नाही झालं तर 1930 तुम्हाला त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं नाही. तुम्हाला कळते बाबा मी ऑनलाईन कसं जाऊ, मी कसं फॉर्म फिलअप करू, मी काय करू, ठीक आहे ना, त्याच्यासाठी पण गव्हर्नमेंटने आपल्याला आहेच की त्याच्यावरती ते करू शकताय. त्याच्यानंतर सर मला ना इथे आता हे जे काही सरांनी सांगितलंय ना ऍक्च्युली
तर हे सगळं सर स्वतः ऐकतात, तुम्ही बघत असाल त्यांच्या नॉलेजवरनं, हे सगळं ते स्वतः करतायत. मागचे 4 वर्ष झाले याच्यावरती काम चालू आहे. आणि विशेष म्हणजे हे माझ्या आपल्या ऑरेंज आयटेकमध्ये आता ट्रेनर आहेत. आणि जे काही स्टुडंट्स आता आपल्याकडे सायबर सिक्युरिटीसाठी येत आहेत कोर्सेससाठी, तर सर हे स्वतः प्रॅक्टिकली हँड्स ऑन शिकवलं जातं ह्याच्यामध्ये. बऱ्याच साऱ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून असेल, लाईव्ह एक्झाम्पल्स असतील, मला वाटतं ईमेलमध्ये पण सरांनी ईमेल फिशिंग वगैरे पण मला वाटतं आपण लाईव्ह लाईव्ह माझी ऍक्च्युअली प्रॅक्टिकल मेंटॅलिटी कशी आहे, मी टू बी ऑनेस्टली सांगतो, कसं असतं एक थेरॉटिकल असतं आणि एक प्रॅक्टिकल असतं. प्रॅक्टिकल असतं. बरोबर आणि थेरॉटिकल कसं असतं थेअरी पुरतं मर्यादित असतं, आणि प्रॅक्टिकली जे असतं ना ते फक्त प्रॅक्टिकल पुरतं मर्यादित असतं. बरोबर मग माझी अशी कन्सेप्ट आहे की प्रत्येक गोष्ट ही थेरॉटिकल नसते, बरोबर प्रत्येक गोष्ट ही प्रॅक्टिकली समजून घेता आली पाहिजे. बरोबर आता एखादा क्राईम जर होतो, आणि आता माझं कसं झालं बॅकग्राऊंड असल्यामुळं मी जॉब पण करत असल्यामुळे कसं आहे मला प्रॅक्टिकल हँड्स ऑन राहतं. त्यामुळे एक्झॅक्ट माझी कन्सेप्ट काय असते की स्टुडंट कडनं प्रॅक्टिकल करून घेतो. बरोबर. आणि अजून एक थोडं पॉज करेल मी, ऑरेंज आयटेक मध्ये पण आमचा हा सगळ्यात जास्त एम असतो की मुलगा थेअरीपेक्षा प्रॅक्टिकली जास्त शिकला पाहिजे. कारण काय होतंय ना, कॉलेज आणि कंपनी हा खूप मोठा डिफरन्स आहे की ज्याचं मीडिएटर आमच्यासारखे इन्स्टिट्यूट होतात. बरोबर. आणि ज्याच्यामध्ये आम्ही एक गोष्ट बघितलेली की जर कंपनीमध्ये एंट्री करायची असेल तर कंपन्यांनाही सगळ्यात जास्त प्रॅक्टिकल ओरिएंटेड गोष्टींवरती जास्त त्यांचा फोकस राहतो. आता बऱ्याच So- वेळेला होतं की कॉलेज मधला स्टुडंट, आता कॉलेज मधला रेशो बघा तुम्ही, कॉलेज मधले स्टुडंट किती जॉबला प्लेस होतात नाही होत नाही. आणि मग इन्स्टिट्यूट थ्रू कसे होतात. मग आता ते का जॉईन करण्याचं माध्यम असं नाही, मी कॉलेजला दोष देत नाही, पण कॉलेजमध्ये कसं असतं एक थेरॉटिकल आणि लिमिटेड असतो, त्यांच्याकडे वेळ कमी असतो बेसिकली. आणि इथं कसं असतं प्रॅक्टिकली तर प्रत्येक गोष्ट क्लिअर केली जाते जाते. बरोबर की तुमचा काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही चुकताय कुठं, त्या बरोबर गोष्टी क्लिअर केल्या जातात. ऍक्च्युअली कंपनीमध्ये काम कसं होतं, आणि खरं सांगायला गेलं ना तर एखाद्या कंपनीमध्ये काम करत असणारा जर ज्या वेळेला शिकवतो त्यावेळेला त्याला माहिती असते की कंपनीमध्ये काय प्रकार घडतोय बरोबर. आणि कशा पद्धतीने काम असतं, नाही नाही, आणि त्या हेच हिशोबाने झालेलं आपण शिकवतो. शिकवतोय. कारण ऑरेंज आयटेक मध्ये आतापर्यंत जेवढे काही ट्रेनर्स मी घेतलेले ऍज अ ओनर म्हणून, कारण माझं स्वतःचं असं मत होतं, कारण मी ट्रेनिंगमध्ये मागचे 15 वर्ष झालं काम करते. आणि मी एक गोष्ट बघितली की जेव्हा ट्रेनर स्वतः कंपन्यांमध्ये शिकवत असतो तो त्यावेळेस तो त्या लाईव्ह प्लॅटफॉर्मला खूप चांगल्या पद्धतीने किंवा बरोबर. लाईव्ह सिनियरिओला खूप चांगल्या पद्धतीने मुलांपर्यंत घेऊन जातो. Obviously. त्यामुळे बाकीचे जे काही अँग्युलरचे कोर्सेस आहेत आता आपल्याकडे, मनस्टॅक आहे, डेटा सायन्स आहे, जावा फुल स्टॅक आहे, म्हणजे जेवढे काही कोर्सेस आहेत ते जेव्हा ऍडव्हान्सवर स्टुडंट जातात तेव्हा सगळे ट्रेनर हे कंपनी एक्सपर्ट आहेत आपल्याला. Okay, तो obviously. फायदा खूप जास्त विद्यार्थ्यांना आतापर्यंत झालेला आहे आपल्याकडे. पुढचा प्रश्न माझा तुझ्यासाठी असेल की असं काही झालं का आता, ठीक आहे म्हणजे आता हे सगळ्या काही गोष्टी तर झाल्या क्लिअर, की अशी काही लो फेज होती का आयुष्यामध्ये, अरे आता बास झालंय मला नाही काय करायचं, असं कधीतरी होतं ना, म्हणजे काय असं झालं काय कधी? कधी कधी नाही, असं बऱ्याच वेळेला झालंय. ऍक्च्युली प्रॉब्लेम काय होतो, ह्या फील्ड मध्ये अप टू डेट राहणं इम्पॉर्टंट. एक्झॅक्ट एक्झॅक्ट अप टू डेट, कारण कसं असतं आज एक क्राईम झालाय ना तर उद्या तोच क्राईम होईल सांगता येत नाही. नाही होते. बरोबर. दरवेळेला नवीन क्राईम होतात. मी क्राईमशीच रिलेटेड नाही म्हणत, बग्स पण होऊ शकतो बग्स पण बरोबर. पेनिट्रेशन टेस्टिंग मध्ये वगैरे. त्यामुळे रोज कसं असतं नवीन नवीन गोष्टी आपल्याला बरोबर. फेस कराव्या लागतात. त्यामुळं पहिली गोष्ट कशी सांगेन मी की माझा एक प्रॉब्लेम होता की मी अप टू डेट नव्हतो प्रत्येक बरं. अरे गोष्टीला. देवा. हा, हा. म्हणजे कसं की बाबा हा ही गोष्ट आहे ना, मग मी त्याच हा, गोष्टीवर मग त्याच्यावर स्ट्रिक होऊन राहायचं. हा, मला एवढं माहिती, मला एवढंच माहिती. तेच करत राहायचो, हा, बरं. पण तोच माझा विकनेस झाला. ओके ओके. मग त्या गोष्टी मला समजत गेल्या की आपण अप टू डेट नाही. बरोबर. एक्झॅक्ट. ही जर गोष्ट आहे ना ही आज झाली ना तर ही आजच्या पुरती नाही मर्यादित, भविष्यात कधी पण होईल. होईल होईल ही आजची लक्षात ठेव, उद्या काय नवीन होणार आहे त्याच्यावर अभ्यास. त्याच्यावरती. आणि किंवा त्या एखाद्या गोष्टीला वेगळ्या अँगलने पण बघणं मला वाटतं खरं जास्त गरजेचं असेल याच्यामध्ये. कारण आपण कसं असतं, आपण एक ऍज अ इन्व्हेस्टिगेटर, ऍज एक सायबर सिक्युरिटी प्रोटेक्टर म्हणून काय म्हणू शकतो, आपण प्रोटेक्शन करतो. पण क्रिमिनल हा कसा असतो की त्याच्या पुढच्या स्टेप्सला हा. असतो तो बेसिकली. ऑब्व्हियसली आपण त्यांना डिफेक्ट करतोच, पण कसं असतं आपण ज्या वेळेला डिफेक्ट करतो त्यावेळेला तो एखादा नवीन मार्ग शोधलेला असतो. त्याने एक्झॅक्ट बरोबर. मग Crime तुम्हाला त्या करण्यासाठी. नवीन मार्गाचा पण विचार केला पाहिजे की अजून काय करू. आपण प्रोटेक्शन बरोबरच आपण विचार करायचा की आपण प्रोटेक्ट करणार त्यावेळेला तो काय नवीन करेल. एक्झॅक्ट एक्झॅक्ट बरोबर. मग ह्या गोष्टी माझ्या क्लिअर म्हणजे अप टू डेट राहणं, जर लो फेज येऊन द्यायची नसेल आयुष्यामध्ये तर अप टू डेट राहणं सगळ्यात इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट. आणि पिक फेज काय होता तुझ्या आयुष्यात? पिक फेज. ओके. म्हणजे काय झालं, मी जॉबला वगैरे लागलेलो, बरोबर. जॉब वगैरे चालूच होता आणि बऱ्याच गोष्टी कशा होत होत्या की मी संस्थेबरोबर काम पण करतो बरोबर. ऍज अ फ्रीलान्सर म्हणून. तर काय व्हायला लागलं की संस्थेबरोबर काम करायचं म्हटलं की काय म्हणतो आपण प्रोफेशनॅलिटी लागते. बरोबर. त्यासाठी मी विचार केला की एक स्वतःची फर्म म्हणजे मला वाटतं तुमचं फर्म आणि तुमचं डोमेन वगैरे दाखवावं लागतं, तुम्ही Cyber एक्झॅक्ट कसे security. काम करताय. करेक्ट.
मग त्यावेळेला मी एक हॅकप्रो इन्फो सोल्युशन नावाची एक फर्म चालू Okay, केली, good. जी की मी स्वतः ओन करतो. बर ठीक आहे. त्यामधनं आम्ही काय की सायबर सिक्युरिटीच्या सर्व्हिसेस लाईक सिक्युरिटी आहे किंवा एखाद्याचा क्राईम झाला मग त्या क्राईम मध्ये हेल्प करणं, फोन वगैरे असे छोट्या लेवल पासून मोठ्या लेवल पर्यंत आम्ही सर्व्हिसेस वगैरे प्रोव्हाइड. प्रोव्हाइड करतात. बर ठीक आहे. त्याबरोबर मग मी ऑरेंज आयटेक मध्ये एक ट्रेनर म्हणून पण काम करतो आणि सोबत मी एक सिक्युरिटी इंजिनियर म्हणून पण काम करतो. व्हेरी गुड. म्हणजे तू खरंच बघायला गेलं तर एक मला वाटतंय तुम्हाला त्याच्याकडे बघून तुम्हाला समजतही असेल की त्याचं वय फार जास्त नाहीये, पण खूप कमी वयामध्ये स्वतःच्या जीवावरती वेगवेगळ्या मार्गातून त्याने स्वतःला घडवलं, वेगवेगळ्या माध्यमातून बिझनेस जनरेट केला आणि त्याच्यातून पैसा सुद्धा खूप छान पद्धतीने जनरेट केला. सो एक खूप चांगलं एक्झाम्पल आज तुमच्या समोर आहे की खूप कमी वयाने आताशी तो MCA करतोय, म्हणजे खूप जास्त वय नाहीये त्याचं, पण तरी त्याने खूप लवकर सुरुवात केल्यामुळे आज एक चांगल्या पोझिशनवरती तो पोहोचला. आणि मला वाटतं तुम्ही गाईज ह्या गोष्टींचा खूप पॉझिटिव्हली विचार करतात की त्याची पीक त्याच्याही आयुष्यात लो फेज पण आली, त्याच्याही आयुष्यात पीक फेज पण आली, पण दोघांनाही त्याने कशा पद्धतीने हँडल केलं आणि हे प्रत्येकाच्या आयुष्यात होणार, प्रत्येकाच्या. सो मला वाटतं म्हणूनच हे अशासारखे पॉडकास्ट मी तुमच्यासमोर घेऊन येते. त्याचं बेसिकली रिझन एकच आहे की विद्यार्थी तुमच्याचपेक्षा 1-2-3 वर्ष सिनियर असलेले विद्यार्थी स्वतःला कशा पद्धतीने घडवतात आणि प्रॉब्लेम हे सगळ्यांच्याच आयुष्यात येतात, कुणाच्या आयुष्यात येत नाहीत. सो एक खूप छान एक्झाम्पल मला वाटतं आज मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे. शेवटचा प्रश्न माझा तुझ्यासाठी असेल विश्वजित की फ्रेशर आता आहे, जसं मगाशी आपण ह्या गोष्टींवर बोललो की नॉन IT बॅकग्राऊंडवाला स्टुडंट असेल तोही सायबर सिक्युरिटीमध्ये येऊ शकतोय, IT वाला स्टुडंट ज्याला प्रोग्रॅमिंगमध्ये इंटरेस्ट नाहीये तोही सायबर सिक्युरिटीमध्ये येऊ शकतोय. तर ह्या विद्यार्थ्यांना तुझा सल्ला काय असेल किंवा ह्यांनी कशा पद्धतीने सुरुवात करा? फर्स्ट ऑफ ऑल मी सांगेन IT वाल्यांसाठी आता ह्या फील्डमध्ये येण्यासाठी किंवा सायबर सिक्युरिटी डोमेनमध्ये येण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट जो असतो तर बेसिक कन्सेप्ट जे आहे तर कॉलेजमध्ये क्लिअर होतं. त्यामुळे पहिल्यांदा मी एक सजेशन देईन की कॉलेजमध्ये लक्ष द्या लेक्चर्सना, कारण नेटवर्किंग वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्यावेळेला बोर होतात, पण आज सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. बरोबर. नेटवर्किंग हा सगळ्यात बेसिक आणि सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. बरोबर. त्याशिवाय नॉन IT वाल्यांना जर यायचं असेल तर त्यांना बेसिक गोष्टी ह्या कम्प्युटर नॉलेज असतात बेसिकली. आता मी माझ्याकडे मला वाटतं आपण कव्हर करतो आपल्या सिलेबस. आता ऍक्च्युली माझ्याकडे येणार जो स्टुडंट असतो त्याला मी असं नाही सांगत की हे तुला डायरेक्टली आलंच पाहिजे. बरोबर. कम्प्युटर काय असतो, कम्प्युटर ऑन कसा करायचा, बरं गुड. ऑपरेटिंग सिस्टीम विंडोज जे तुम्ही बघता त्याचा इंटरफेस कोणता आहे आपण जो युज करतो तो. ओके ओके. इथपासून आपण स्टार्ट करतो आणि एंड आपण कुठं करतो तर हॅकिंग एखादं परफॉर्म करतो. बरोबर. परफॉर्मन्स जो आहे हॅकिंगचा तो आपण एंड करतो. म्हणजे हे सगळंच. नाही इव्हन आता मी तुला एक सांगेल अजून की जेव्हा आमच्याकडे जावाच्या कोर्सला किंवा कुठल्याही कोर्सला स्टुडंट्स येतात, कुठल्याही कोर्सला, म्हणजे आम्ही असं समजतच नाही की ह्या स्टुडंट्सला काय माहिती. आम्ही असं हा फर्स्ट इयरला आलाय आणि ऍडिशनच्या प्रोग्राम पासून बॅक एंडला आणि HTMLच्या प्रोग्रामला फ्रंट एंडला सुरुवात करतो. म्हणजे तीच गोष्ट आपण आपल्या इथिकल हॅकिंग मध्ये, म्हणजे तो IT वाला असू दे नॉन IT वाला असू दे, तर कम्प्युटर ऑन पासून नेटवर्किंगचा बेस पूर्ण इथे क्लिअर केला जातो आणि त्याच्यानंतर मग आपण चालू करतो इथिकल हॅकिंग. बरोबर आहे ना? कारण बेसिक क्लिअर असणं गरजेचं आहे. बरोबर. कारण एकदा त्यांचा बेसिक जर क्लिअर झाला तर बऱ्याच वेळेला मला स्टुडंट काय म्हणतात की नाही सर ते बेसिक आम्हाला येतं. ठीक आहे येतं रिवाइज, पण हा बाबा आमचा थोडा वेगळा वे असू शकतो ना त्याच्यामध्ये. माझं काम आहे मला तुमच्याकडनं ते प्रॉपर पाहिजे करून. काय वेळेला काय असतं की एखादी छोटी गोष्ट त्यांच्या लक्षात नाही, कम्प्युटर युज करता. आता कम्प्युटरमध्ये 2 प्लॅटफॉर्म आहेत ते आपल्याला माहित नाही कुठले, GUI CLI. हा बरोबर. ग्राफिकल युजर इंटरफेस आहे, कमांड लाईन इंटरफेस. आपण कमांड लाईन इंटरफेस कधी युज केलेलं नाही. कमांड प्रॉम्प्ट आपण फार फर्स्ट इयरला ते CDMD ते थोडे 2-4 प्रोग्राम्स प्रॅक्टिकल्स असतात, IP कॉन्फिग वगैरे टाकायचं बस एवढंच. पण तो सगळ्यात जास्त वापरला जाणारा प्लॅटफॉर्म CLI आपण सगळ्यात जास्त युज करतो हॅकिंग मध्ये. ठीक आहे, म्हणजे त्या गोष्टी आपल्याला क्लिअर होणं गरजेचं आहे. त्यानंतर त्यामुळे कसं असतं आपण बेसिक टू ऍडव्हान्स घेतो. बरोबर. त्यामुळे सगळ्यात बेसिकली काय आहे तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज असणं इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर कम्प्युटर नेटवर्किंगचं नॉलेज असणं गरजेचं आहे. आणि एक सजेशन देईन की तुम्हाला ह्या जर फील्डमध्ये यायचंय तर एक पॅशन म्हणून या किंवा कोणत्याही गोष्टीचं या. असं नाहीये की तुम्ही इथिकल हॅकिंग करताय तुम्ही त्यामध्ये करिअर केलं पाहिजे असं. पण इथिकल हॅकिंग हा आपल्या रोजच्या जीवनामध्ये लागणारा पार्ट आहे. बरोबर. आता कितीतरी असे स्टुडंट आहेत की ज्यांनी फक्त जे प्रोग्रामिंग पण करतात. आता माझे कितीतरी स्टुडंट असे झालेत तुम्हाला पण माहितीच आहे की प्रोग्रामिंग करतात, म्हणजे एक आता जावा डेव्हलपर वगैरे आहे, पण त्यांनी इथिकल हॅकिंग केलेत भरपूर आपले स्टुडंट्स आहेत. त्याच्या मागचं रिझन काय असतं ते बोलतात की इथिकल हॅकिंग हा आम्हाला आमच्या एक प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मध्ये किंवा स्वतःच्या ह्याच्यामध्ये पण त्यांना म्हणजे स्वतःच्या प्रोफेशन मध्ये पण तो बेसिकली वापरतो. कारण इथिकल हॅकिंगचा इम्पॅक्ट आज नाही दिसत आहे तुम्हाला.
हा. आजच्या मार्केटमध्ये पोरं म्हणतात की सायबर सिक्युरिटी फक्त आहे मार्केटमध्ये, पण आता जॉब वॅकन्सीज नाहीत. पण एवढी गोष्ट मी क्लिअर करू शकतो की फक्त 1-2 वर्ष, हा 2 वर्षानंतर सगळ्यात जास्त मार्केटमध्ये काय असेल तर सायबर सिक्युरिटी. सायबर सिक्युरिटी असं. आणि मी असं पण ऐकलं की आता गव्हर्नमेंटमध्ये पण खूप साऱ्या सायबर सिक्युरिटीच्या राईट. पोझिशन्स आता त्यांनी. महासायबर म्हणून आपले एक आहे जे एनसीसीआरपी रन बरं करतात. बरं महासायबर तिथे इंटर्नशिप सुटतात. बरं. इंटर्नशिप आणि इंटर्नशिप पेड असतात, हा पेड पण भेटतात, म्हणजे स्टायपंड पण भेटतो स्टायफंड पण स्टुडंट्स. भेटतं तिथे बरं. काय वेळ. ऐका, तुमच्या म्हणजे थोडंसं हा कामावर सगळ्यात महत्वाचा हा. पॉईंट आहे, कारण जॉब हा शेवटी एंड आता पॉईंट तुम्ही असतो कसं असतं तिथं, जर तुम्ही जॉईन वगैरे झालं तर तिथं तुम्हाला लाईव्ह ज्या काही केसेस आहेत बरं त्याच्यावरती काम करायला भेटतं. बरं. म्हणजे असं नाहीये की तुम्ही एखाद्या हा, म्हणजे त्या कंपनीसाठी त्या जर विद्यार्थ्याचं सर्टिफिकेशन झालेलं आहे सायबर सिक्युरिटी, तर तो तिथे अप्लाय करू शकतो. ऑब्व्हियसली करू शकतो. बरं बरं. तिथं सिलेक्शन झाल्यानंतर तुमचं काय असतं की तुम्हाला एक सांगितलं जातं, टास्क वगैरे दिले जातात, एक किती साधारणतः 15-20 दिवस, आणि त्यानंतर तुम्हाला डायरेक्टली लाईव्ह केसेस वरती दिलं जातं. कसलं भारी. हा क्राईम आहे, ह्याचं इन्व्हेस्टिगेशन करायचं. वा, म्हणजे आणि आता हे बऱ्याच स्टुडंट विद्यार्थ्यांना माहिती पण नाही की असं कुणालाच माहिती नाही. आपल्या आता कितीतरी स्टुडंटना आपण तिकडे हे केलेलं केलेलं आहे. केलेलं. आता विषय काय असतो की तुम्ही ज्या वेळेला स्टार्ट करता तिथं तुम्हाला स्टार्ट टू एंड केस ही तुम्हाला सॉल्व्ह करायचं असतं. एक्झॅक्ट. किती छान, म्हणजे त्यांना तो केवढा मोठा एक्सपिरियन्स असेल तो. actually. त्यामुळे आणि आणि गव्हर्नमेंट मला वाटतं तिथे असं बर्डन पण नसेल, नाही तुम्ही ही सॉल्व्हच केली, म्हणजे ऍज अ इंटर्न म्हणून मला वाटत नाही की एवढ्या अपेक्षा त्यांच्या आता असतात. तिथे ऍक्च्युअली कसे असतात, मोठमोठे सिनियर लेवलचे पण लोकं पोलीस असतात. असतात, ते हेल्प करतात. मग आपण एक हेल्पिंग पर्सन म्हणून तिथे जातो. तिथे जातो, म्हणजे जसं. प्लस पॉईंट काय आहे आपल्याला तिथं, की आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकायला भेटतात. बरोबर. कारण एक्झॅक्ट. एक गोष्ट आहे की क्रिमिनलचं डोकं तिथं आपल्याला बघायला भेटतं की क्राईम तो कसा करतो. करतोय. मग एक्झॅक्ट. त्यावेळेला तुम्हाला मर्डरच्या केसेस येतील, त्यानंतर रॉबरीच्या केसेस येतील, व सायबर सिक्युरिटीच्या रिलेटेड पण केसेस बर येतील. बर. आता म्हणाल की मर्डरच्या केसेसचा आपला काय संबंध, ते तर आहेच ना, त्यावेळेला मगाशी तू फोन आहे, सांगितलं, फोन सांगितलं, हा, सीडीआर या सगळ्या आहे, गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींचा आपल्याला तिथं स्टडी भेटतो. स्टडी करा. आणि गव्हर्नमेंट आता कसं आहे, सायबर क्राईम्स वाढत चालले, बरोबर. की आपल्या बघण्यात रोज येतं की आपल्या मित्रमैत्रिणी म्हणा किंवा घरातले म्हणा, भाऊ बहीण म्हणा, किंवा समाजातले जे काही लोक आहेत त्यांना आपण बऱ्याच वेळेला बघतो की ते सांगतात आपल्याला की माझ्यासोबत हा असा प्रकार घडला, माझा फोन हॅक होतो. ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी होत आहेत त्यावरती सोल्युशन म्हणजे किमान तुम्ही स्वतःला तरी सिक्युअर्ड करू शकता. एक्झॅक्ट Obviously कळेल तरी करू की शकता. बाबा मला काही प्रॉब्लेम्स येतात, आणि हे डेलीचे यूज आहेत, कारण आता हा. मोबाईल यूज वाढलाय. नाही म्हणत आज एकेका घरामध्ये 8-8, 10-10 मोबाईल झालेले आहेत, प्रत्येक जण ऑनलाईन गेलाय, ट्रान्झॅक्शन होत आहेत. सो प्रत्येक जण ह्याच्यासाठी 2-2 फोन युज करतोय. सो जसं सरांनी सांगितलं की जर फ्रेशर म्हणून तुम्हाला यायचं असेल तर जसं नेटवर्किंगचं नॉलेज पाहिजे, जरी तुम्हाला नसेल तर तेही कव्हर आम्ही करतोय. ॲज अ पॅशनेट म्हणून तुम्ही ह्या फील्डकडे बघा, कारण मला फक्त काहीतरी करायचंय किंवा काय. त्याच्यानंतर अजून एक खूप छान सरांनी सांगितलं की जसं मी त्यांना एक प्रश्न विचारला की तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये काही पोझिशन्स रिझर्व्ह आहेत का, तर गव्हर्नमेंटमध्ये पोझिशन तर रिझर्व्ह आहेतच, प्लस त्यांनी अजून एक ॲडिशनल माहिती दिली की ॲज अ इंटर्न म्हणून तुम्हाला जर काम करायचं असेल तर गव्हर्नमेंटचं पोर्टल आहे की ज्याच्यावरती पण तुम्ही अप्लाय करू शकता बेसिकली. सो खूप सारे वेज आहेत की ज्याच्या माध्यमातून तुम्ही ह्या फील्डमध्ये येऊ शकताय. आणि विशेष म्हणजे मला सांगायला हे आवडेल की ऑरेंज टेकमध्ये आम्ही खूप स्टार्ट टू एंड म्हणजे बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत घेऊन जातोय. इंटर्नशिप स्टुडंट्सला प्रोव्हाइड करतोय, प्लेसमेंटसाठी पूर्णपणे सपोर्ट करतोय. तर मला असं वाटतं की तुम्ही ह्या फील्डचा नक्की स्वतःच्या करिअरसाठी, स्वतःच्या म्हणजे इव्हन तुमच्या दररोजच्या आयुष्यासाठी लागणाऱ्या गोष्टींसाठी सुद्धा तुम्ही ह्या कोर्सचा उपयोग करू शकताय. आणि आत्ता बऱ्यापैकी मला वाटतं म्हणजे या जनरेशनमध्ये ना खूप क्रेज आहे, सायबर क्रेज जास्त आहे. जास्त आहे आणि त्यांची ऍक्च्युअली. ह्यातनं त्यांची ती क्रेज पण पूर्ण होते हा, आणि करिअरसाठी फ्युचरसाठी पाथ पण मिळेल. पात पण त्यांना ऍक्च्युली मला वाटतं भेटून जातोय. सो मला असं वाटतं की खूप साध्या पद्धतीने तुम्हाला समजतील अशा पद्धतीने मला वाटतं विश्वजितने खूप उत्कृष्टरित्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. छोट्या छोट्या गोष्टी, इव्हन तुमचा मोबाईल हॅक झालं तर काय केलं पाहिजे, तुमचं अकाउंट हॅक झालं तर काय झालं पाहिजे, सोशल मीडिया हॅक झालं तर काय केलं पाहिजे. आणि हे फक्त त्यांनी आता तुम्हाला सांगितलेलं आहे, पण तुम्हाला असं वाटत असेल की मॅडम आम्हाला किंवा सर आम्हाला हे प्रॅक्टिकली शिकायचं आहे, आणि हे सगळं प्रॅक्टिकली ऑरेंज टेकमध्ये आता शिकवलं जातंय. हँड्स ऑन तुमचं प्रॅक्टिकल घेतले जात आहेत, सगळ्या माध्यमातून तुम्हाला आम्ही तयार करतोय. मग त्याच्यामध्ये आम्ही थोडंसं स्पोकन इंग्लिश पण तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे, मॉक इंटरव्ह्यूज आम्ही तुमचे कंडक्ट करत आहोत. त्याच्यानंतर कधी कधी थोडासा जर मॅथ्सचा काही बेस असेल तर थोडा ॲप्टिट्यूड पण आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे. सो वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही तुम्हाला तयार करत आहोत. आणि प्लेसमेंटसाठी असेल, इंटर्नशिपसाठी असेल, तर तुम्हाला जर असं वाटत असेल की आमच्याबरोबर कनेक्ट व्हायचं आहे,
विश्वजित सरांबरोबर कनेक्ट व्हायचं आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला एक फॉर्मची लिंक दिलेली आहे, तुम्ही ती फॉर्मची लिंक फिलअप करा. आमची टीम तुमच्याबरोबर कनेक्ट होईल. तुम्हाला कोणताही डाऊट असेल की मॅम काहीही डाऊट असेल, कुठलाही रिलेटेड असेल, तुम्हाला सिलेबस पाहिजे, तुम्हाला फीज रिलेटेड डाऊट्स असतील, प्रत्येक गोष्टीचं क्लिअरन्स केलं जाईल. शिवाय डेमो लेक्चर आम्ही तुम्हाला देतोय, तर डेमोच्या लेक्चर माध्यमातूनही तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने किती लेवलवरती तुम्हाला शिकवलं जातं. सो मला असं वाटतंय की आजच्या पॉडकास्टमधून बऱ्यापैकी प्रश्नांची उत्तरं आम्ही तुमची क्लिअर करण्यासाठी प्रयत्न केला आणि तो सक्सेसफुल झाला असेल. अजूनही जरी काही राहिलं असेल, तुमच्या डोक्यात काही असेल, तर तुम्ही आम्हाला नक्की कॉल करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहेत, फॉर्म्स आहेत, तुम्ही नक्की कनेक्ट व्हा, सरांना कनेक्ट होऊ शकताय. सो काहीही प्रॉब्लेम येणार नाही आहे. सो मला असं वाटतं की पुन्हा एकदा डिस्क्रिप्शन एकदा बघा, फॉर्म लिंक फिलअप करा तुम्हाला व्हायचं असेल तर. असेच नवीन नवीन व्हिडिओ मी खूप वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीवरती नवीन नवीन पॉडकास्ट घेऊन येते. सो बघायला अजिबात विसरू नका आणि असेच आम्हाला कनेक्ट राहत जा. धन्यवाद.